जे मंत्र आपण म्हणत असतो त्यावेळेला खाली बसून म्हणायचे नाही, आपलं आसन ठेवायचं. आणि ज्या वेळेला आपला मासिक धर्माची वेळ असेल त्यावेळेला त्या आसनाचा उपयोग करायचा नाही. 5व्या दिवसापासून करायला चालेल. असं ते आसन व्याघ्रांबर भगवंतांनी परिधान केलं आणि अंगामध्ये बहुत विभूती लावली. आणि आता त्या विभूतीची सुद्धा कथा आपल्याला पुढे पाहायचीच आहे. प्रभू आता अंतरामध्ये ध्यान लावून बसलेले असताना इकडे अंधकासूर नावाचा दैत्य मातला आणि तो देवांना त्रास देऊ लागला. इंद्रदेवांना सळोकी पळ करून सोडलं. आता त्याला कसं बसं त्याला मारलं, पण त्याच्यापासून एक तारकासूर नावाचा दैत्य निर्माण झाला. आणि तो तारक त्या आपल्या अंधकासूर नावाच्या पित्याच्या गादीवरती बसला. त्यावेळेपासून त्याने सांगितलं, इंद्राने माझे बाबा मारले, आता मी इंद्राला काही केलं तर सोडणार नाही. आणि इंद्राला आता एवढा त्रास देऊ लागला, एवढा त्रास देऊ लागला की त्राही त्राही करून सोडलं. त्यावेळेला इंद्र चंद्र महेंद्र सर्व देव देवता गेले विष्णू देवापाशी आणि आरती करू लागले. ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे. हे प्रभू, तुम्ही डोळे लावून बसताय, आमच्याकडे तुमचं लक्ष नाहीये माऊली. आम्ही तुमचं नाव घेताय आणि तुम्ही आमच्याकडे लक्ष देत नाही. त्यावेळेला विष्णू देवाने सांगितलं, सांगा काय पाहिजे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, आम्हाला काही नको आहे, आम्हाला तारकाक्ष नावाचा दैत्य खूप त्रास देत आहे आणि त्यावेळेला तुम्ही आम्हाला काही इलाज सांगा. त्यावेळेला विष्णुदेवांनी सांगितलं, तारकाक्ष नावाचा जो दैत्य आहे त्याचा पिता जो होता अंधकासूर, त्या अंधकासुराला महादेवांनी वरदान दिलं होतं की तुला जो पुत्र होईल तो माझ्या पुत्राशिवाय मरणार नाही, असा वरदान दिलेला आहे. म्हणून त्याला कोणीच या जगात मारू शकत नाही. त्याला जर मारायचं असेल तर महादेवापासून झालेल्या संतानीनं तो मारला जाईल. त्यावेळेला सर्व विचार करू लागले. आता महादेवाचं तर लग्नच झालं नाही, महादेवाची समाधी कोणी भंग करू शकत नाही आणि महादेव लग्न करतील असं वाटत सुद्धा नाही, कारण ते वैरागी आहे. धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा असं वैराग्य आहे, विवेकासहित वैराग्याचे बळ. धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, अग्नीसारख्या वैराग्याच्या लाटा निघतायत आणि आता त्यांना कोण म्हणावं लग्न करा. त्यावेळेला कामदेव नावाचा देव समोर आला आणि कामदेवाने सांगितलं, तुमची मदत मी करतो, जगाच्या कल्याणासाठी मी माझं बलिदान द्यायला तयार आहे. त्यावेळेला काय झालं, कामदेवाने आपले जे पुष्प बाण आहेत ते बाण सोडले. 5 बाण असतात कामदेवाकडे. काम नावाचा, याला तर नाथबाबांनी भारुडात येडका म्हटलेला आहे. येडका येडका मदन तो केवळ पंचानन, येडका मदन तो केवळ पंचानन. धडक मारली नारदा केला रावणाचा चेंदा, दुर्योधना मारली गदा घेतला प्राण, येडका मदन तो केवळ पंचानन. अहो जो कोणा त्याच्या समोर व्यक्ती येईल आणि तो जर जवानीत येत असेल, म्हणजे मध्यंतरीच्या वेळेला जवानीमध्ये जो येत असेल त्याला तो धडक मारतो. पण असे काही जवान होऊन गेले की त्यांना याला धडक मारता आली नाही. त्यामध्ये ज्ञानोबा आहे, त्यामध्ये शिवराय, त्यामध्ये तुकोबा आहे, त्यामध्ये आधी करून सर्व संतांना कामदेव काही करू शकत नाही. पण आता महादेवाकडे धडक मारायला गेला आणि धडक मारली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा. धडक शंकराला मारली आणि ब्रह्मदेवाचं मात्र केलं. कसं हो, तर आता गेला आणि 5 बाण जोडले आणि आता या येडक्या मदनाने त्याच्याकडे बाण सोडले. जसे बाण सोडले तसा महादेवाने पहिला बाण आपल्या उरावरती घेतला, दुसरा बाण घेतला आणि तिसरा बाण ज्या वेळेला आला त्यावेळेला परमात्म्याला असं वाटलं की आपल्याला हे विकार सतवतायत, आपल्याला असं लग्न करावं असं वाटत आहे, संसार करावा असं वाटत आहे.
जर हे वाटत आहे तर हे आंतरिक विकार नाहीयेत, हे बाह्य विकार आहेत. म्हणून डोळे उघडले आणि कामदेवाकडे पाहिलं. जसं पाहिलं तसा तिसरा डोळा उघडला प्रभू महादेवांनी आणि त्याची राख केली. राख धडक मारली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा. आणि त्या ठिकाणी त्याचा राग करून पडली. त्याची पत्नी त्राही त्राही करत आहे. कामदेवाची पत्नी, तिचं नाव रती, रती नावाची पत्नी आता अत्यंत विलाप करत आहे. प्रभू माझा पती मला वापस द्या. त्यावेळेला सांगितलं, ज्या वेळेला द्वापार युग लागेल आणि द्वापार युगामध्ये जेव्हा श्रीकृष्ण प्रभू अवतार घेतील, नारायण म्हणजे शेषशाही विष्णू कृष्ण अवतार घेतील, त्यावेळेला प्रद्युम्न नावाचा मोठा मुलगा जो रुक्मिणी पासून झालेला आहे तो म्हणजे तुझा पती होईल. तोपर्यंत हा काम बिना शरीराचा राहील. कामाला शरीर नाहीये. तो धडक मारतो पण दिसत नाही. जसा आता येडका आपल्या अंगावर येत आहे आणि धडक मारत आहे, आपण पळून जाऊ शकतो पण या येडक्यापासून पळता येत नाही, कारण तो दिसतच नाही, त्याला शरीर नाहीये. म्हणून तर नाथबाबांनी धोक्याची सूचना दिलेली आहे. संत आपल्याला धोक्याची सूचना देतात. बघा येडका येईल आणि धडक मारल. बरं कोणा कोणाला मारली तर धडक मारली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा. अहो तुम्ही सावध राहा. तुम्हाला जवानीमध्ये हा येडका धडक मारणार आहे आणि तो तुमच्या अंगामध्ये घुसणार आहे आणि तुम्हाला जवानीचा मद एवढा दाटून येईल, एवढा दाटून येईल की हम है तो कोई नाही, मी आहे तर कोणीच नाही असा मत तुला चढून येईल. पण हा तुला तुझ्या सोबत कायमचा राहणार नाही. हा काहीच वर्ष तुझ्या सोबत राहील आणि म्हातारपण झालं की मग बाईल म्हणे खरं, मरत तरी बरं, नासिले घर तुमकोनिया. मग बायको म्हणते आमचं म्हातारं मेलं तर फायदा होईल, कारण बिडकीच चुकते म्हातारा, जिथं तिथं कलदार टाकत आहे आणि आता भिंती पुसाव तर पुसाव किती. हा आणि म्हातारा काही कामही नाही, कारण येडका मदन सोडून गेला. आता जी पत्नी सोयरिकेच्या वेळेस खिडकीतून पाहत होती नवरदेव कसा आहे, नवरदेव कसा आहे, खिडकीतून पाहत होती वाकून वाकून, आता तेच नवरदेव म्हातारपणाला टेकला. तीच पत्नी म्हणते आता मेल्यात फायदा आहे म्हातारा. सांगा बाकीच्यांना म्हणलं तर चालल, शेजाऱ्यांनी म्हणलं चालल, मुलांनी सुनांनी म्हणलं तर चालल, पण बायकोनी तसं म्हणावं का? तिची ती एक झलक त्या नवरदेवाची पाहण्यासाठी वाकून वाकून पाहत होती, लाजून लाजून त्याच्या पुढे येत होती. आता तीच म्हणते मेला तर फायदा आहे, म्हणजे ती मदन सोडून गेला. म्हणून या मदनाला कोणी भूलू नका. हा धोक्याचा इशारा आपले नाथबाबा आपल्याला भारूडातून देत आहेत. भावरूढ म्हणजे देवावरचा भाव रूढ करण्यासाठी हे भावरूढाची रचना आहे. आपण त्याचं भारूढ केलं. भारूढ त्याचं नाव आहे भावरूढ, म्हणजे देवावरचा भाव पक्का करा. कोणत्याही माध्यमातून करा पण पक्का करा. म्हणून येडका मदन तो केवळ पंचानन, येडका मदन तो केवळ पंचानन. घेतला प्राण येडका मदन